मल्हार बांगर यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेसाठी आणि खास करून सोनू बांगर यांच्यासाठी. चिमुकला नक्कीच हा क्रिकेटचा दर्दी आहे. अनमोल दादा भोईर यांचं देखील पुन्हा एकदा आगमन झालेलं आहे. दादा वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि आज दुसरा दिवस आपण पाहतो, तिसरा सामना सुरू आहे. मिहिर 11 वसारा आणि गंधारी 11 गंधारी या दोन संघांमध्ये दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना सुरू आहे. दुसऱ्या षटकामध्ये येतोय गोलंदाज सागर येत आहेत. या दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज हरीश भोईर ज्याने अप्रतिम बॅटिंग केली होती, गोलंदाजी देखील खूप चांगली केली होती, अष्टपैलू कामगिरी केली होती पहिल्या सामन्यामध्ये. यावेळेस क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 15 धावफलकावरती. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. रोहितभाई भोईर प्रतिष्ठान, RB 11 वरप आणि राज भोईर यांच्या माध्यमातून स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन. ऑन साइडला शॉर्ट ऑन पुल केलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत, ते फक्त बनतील प्रेक्षक. सीमारेषेच्या बाहेर येतोय हा षटकार. चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, स्टँड अँड डिलिव्हर, परंतु क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवरती. क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण, आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. लॉंग ऑफ सीमारेषेवरती मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे जाईल 23 धावा धावफलकावरती आहे. सुरुवात अप्रतिम केली आहे याही सामन्यामध्ये. ज्याप्रमाणे पहिल्या मॅच मध्ये वीर तानाजी दापोडे या टीमला पराभूत केलं होतं गंधारी 11 गंधारी या संघाने, त्याचप्रमाणे सुरई या संघाला पराभूत करून मिहिर 11 वसार संघ देखील दाखल झालाय या दुसऱ्या फेरीमध्ये. आणि 2 नामवंत संघ आमने सामने आहेत दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये. जगन्नाना पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील मोलाचं सहकार्य आहे, कारण की ही स्पर्धा tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह सुरू आहे आणि YouTube लाईव्हचा संपूर्ण खर्च सौजन्य नक्की जगन्नाना पाटील आहेत. आणि KDMC क्रिकेटचे अध्यक्ष जगन्नाना पाटील यांना विनंती असेल, नाना आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सत्यम देखील येत आहेत, कॅप्टन आहेत भूमी 11 मांडा या संघाचे. केतन आणि फहीम खूप लवकर आले होते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, इथे हा डॉट चेंडू आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. 12.50 च्या सरासरीने बनवल्यात या पहिल्या 2 षटकांमध्ये 25 धावा. डीजे मास्टर नवीन गोलंदाज गिरीश म्हात्रे येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्राइक इनला फलंदाज पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हरीश भोईर.
एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या दोन संघांमध्ये. फुल टॉस चुकीला माफी नाहीये, पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, षटकार. चषकामध्ये मल्हार बांगर यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 32-32. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होतीये ती म्हणजेच या षटकामध्ये गिरीश म्हात्रेने कमबॅक केलं. एक षटकार जरूर आलाय या षटकामध्ये. गंधारी 11 गंधारी एक नामवंत संघ आपण पाहतोय कल्याण विभागातील, एक संघ मलंगड विभागातील. यावेळी सेन्सिबल बॅटिंग ड्राईव्ह केलं होतं, चांगला चेंडू होता आणि त्याला सन्मान दिलेला होता. बॅक टू द बॉलर खेळले होते आणि मिळते एक धाव चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा, मानाची सन्मानाची लोकप्रिय ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. एक नॅचरल अँगल निर्माण करतात गिरीश म्हात्रे आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 33-33. अतिशय थाटा माटामध्ये आयोजन. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो राज भोईर आणि RB 11 वरप या संघाचा आणि त्यांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण अशी ही स्पर्धा. पुन्हा एकदा क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11.00 च्या सरासरीने बनवल्यात. पहिल्या 3 षटकांमध्ये 33 धावा. पाण्याची मागणी केली, पाणी घेऊन जायचं आहे. गंधारी 11 गंधारी आणि मिहिर 11 वसार या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. गंधारी 11 संघ इन ऍक्शन मध्ये आहे. यावेळी ड्राईव्ह केलाय डीप मध्ये, मिड विकेटला फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 34 धावा धावफलकावरती. गंधारी 11 गंधारी या टीमला शुभेच्छा येत आहेत SK एंटरटेनमेंट यांच्याकडून. किरणदादा थळे चांगला स्ट्रोक आहे डीप मध्ये. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे सूरज दुधकर.
क्या बात आहे, चांगली गोलंदाज नितीन म्हात्रे करतायत. जेन्युइन ऑलराऊंडर आहे नितीन म्हात्रे. पहिल्या मॅच मध्ये चौथा गोलंदाज कुणाल होते, परंतु या सामन्यामध्ये ते नाहीयेत आणि त्यांची कमी भरून काढण्याचा प्रयत्न नितीन म्हात्रेने पुरेपूर केलेला आहे. सोनू बांगर एक अप्रतिम समालोचक आहेत, स्टायलिश कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख आहे आणि राज भोईर यांचे अत्यंत जवळचे मित्र. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळते. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका, क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. 39 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. भादवड टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी फुल टॉस. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण या चेंडूवरती गिरीश म्हात्रे होते. लॉंग ऑफला मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 40. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, एका चौकाराचा अपवाद वगळता सोनू बांगर चांगली गोलंदाजी केली आहे नितीन म्हात्रे यांनी. क्या बात आहे, अप्रतिम लाईन लेंथ आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 40. अवघ्या 7 धावेंचं षटक हाताळलेलं आहे नितीन म्हात्रेने आणि या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक झालेला आहे मिहीर 11 वसार या संघाचं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40 आणि 41 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये. यांच्या शुभ हस्ते स्विंग का किंग सुलतान खान ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर साठी स्पोर्ट्स शूज लाभलेले आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. मयुरेश एंटरप्राइजेस भादवड संघ देखील इथे दाखल होतोय. टॉस साठी भूमी 11 मांडा आणि भादवड या 2 संघांमध्ये सामना असेल. तर आपण टॉस करूया. दोन्ही संघटक इथे उपस्थित आहेत. शिवम वेलकम, स्वागत आहे. नक्कीच जयेश राजे आहेत जे कॅप्टन आहेत भूमी 11 मांडा टीमच्या आणि मयुरेश एंटरप्राइजेस भादवड. चापाचा कॉल आहे आणि आलाय काटा. टॉस जिंकलेला आहे भादवड संघाने. टॉस जिंकला आहे. प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारू. 5 षटकांचा सामना आहे. समोर भूमी 11 मांडा संघ आहे. 5 षटकांच्या सामन्यामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? अंडर 50 रोखण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. त्यांना आमच्याकडे चांगली गोलंदाजी आहे तर नक्कीच 50च्या आतमध्ये रोखू आम्ही त्यांना. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन आपण पाहतोय. 7 दिवसीय ही स्पर्धा आहे. या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन खूप चांगलं आहे. आम्ही गेल्या वर्षी पण इथे पार्टिसिपेट केलं होतं. खेळायला खूप चांगलं वाटलं इथे. तर नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. आमच्या सोबत जयेश आहे. टॉस नक्कीच तू गमावलेला आहे. प्रथम बॅटिंग करावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे. मनामध्ये काय सुरू आहे? 55 ते 60 रन मारायचा प्रयत्न करू. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? प्रत्येक वर्षी राज भोईर आणि त्यांचे तमाम सहकारी प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो. या वर्षी देखील नाविन्य आहे या स्पर्धेमध्ये. एकूण खऱ्या अर्थाने ही स्पर्धा 6 दिवसांची होती, परंतु राज भोईर यांनी सकाळी सांगितलं की 6 दिवसांमध्ये ही स्पर्धा कंप्लीट होऊ शकत नाही. त्यामुळे सोमवारी नक्कीच अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण ठेवलेला आहे. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? राजदादा असतील तिथे काय संकल्पनेचा विचार करूच नका. स्पर्धा ही चांगलीच होणार. तर नक्की शुभेच्छा आहेत सामन्यासाठी. टॉस जिंकलाय तो म्हणजेच मयुरेश एंटरप्राइजेस भादवड संघाने आणि त्यांनी स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी
भूमी 11 मांडा टीमला विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायचे सोनू बांगर 41 धावा आणि सामना जसा सुरू होईल दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात होईल या ऐकूया आपण पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ अंबरनाथ पालेगाव सोनू बांगर यांना. थँक्यू सो मच रोशन संदेश. जाऊया मैदानावरती. सेकंड इनिंगला सुरुवात होते. 41 धावेचं टार्गेट घेऊन मेहर 11 गावदे वसार संघाची सलामी जोडी नितीन मात्रे ऑन स्ट्राइक. हरे सज्ज होतोय. पहिलाच बॉल आक्रमक सुरुवात पाठवलाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर षटकार. नितीन मात्रे उर्फ चेंट्या स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. नेहमीच आपण पाहतो मोठे फटके त्याच्या बॅटमधनं पाहतो. चौफेर फटकेबाजी नेहमीच त्याच्या बॅटमधनं आम्ही पाहिली आहे आणि तीच आक्रमक सुरुवात आपल्या टीमला करून देत असताना पहिल्याच बॉलवरती हरेशचं स्वागत केलं. वेलकम टू द ग्राउंड. सज्ज होतो पुन्हा एकदा हरेश. राईट अम आउट द विकेट. पुढचा चेंडू यावेळेस कव्हरला खेळण्याचा प्रयत्न परंतु शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 41 धावेचा पाठलाग करतोय. या सामन्यामध्ये नक्कीच संघ मेहर 11 गावदेवी वसार 10.25 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन ठेवावी लागेल. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ एकाच कॅलिबरेज आहेत. गंधारी संघाने देखील सुरेश संघाला आपण पाहिलं. वीर तानाजी दापोडे संघाला या ठिकाणी देखील परास्त केलं पहिल्या सामन्यामध्ये आणि सुरेश सारख्या संघाला मेहर 11 वसार संघानं पहिल्या सामन्यामध्ये परास्त केलं. त्यामुळे ही लढत देखील फार चांगली पाहायला मिळेल या दोन संघांमध्ये. खोलव्या टप्प्याचा चेंडू यावेळेस बॅटची कडा लागते आणि विकेट किपर प्रयत्न करतात. तोपर्यंत या ठिकाणी सिंगल एकवटली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 7 धावा फलकावरती. चांगली ही क्रिकेट स्पर्धा 7 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनेक सारी पारदर्शक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आकर्षण या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज साठी एसी या स्पर्धेमध्ये देण्यात येईल. स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाटील आणि स्वर्गीय सागर तामाने स्मृती चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरा दिवस आजच्या स्पर्धेचा आपण पाहतो आणि आज मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. त्यातूनच आता येणारा सामना भूमी 11 मांडा विपक्ष मयुरेश एंटरप्राइजेस भादवड संघ देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. जगन्नाना पाटील यांचा संघ आपण पाहणार आहोत. थोडीशी नक्कीच दुखापत होते. क्रॅम्प येतोय हरेशच्या पायावरती आणि इथून थोडीशी दुखापत जरूर होते. त्यामुळे हा सामना थोडासा आपण थांबवतोय. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये आवश्यकता असेल तर. धावसंख्या 7 धावा फलकावरती. आकाश म्हात्रे स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. विस्फोटक फलंदाज नेहमीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग राहिली आहे आकाश म्हात्रेच्या माध्यमातून. तोच आकाश स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. हरेश भोईरचं चालणं या मॅच मध्ये फार महत्वाचं असेल कारण की पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. कमबॅक करावा लागेल. मागच्या मॅच मध्ये पॉवर प्लेचं षटक फक्त 7 धावेचं हाताळलं होतं. तोच हरेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट अम ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू आणि फेकून दिला चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट ना स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. आकाश म्हात्रेच्या बॅटमधनं पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, बिगिट षटकार. संख्येनं खातं खुलं केलंय. षटकारानं खातं खुलं केलंय. धावसंख्या पुन्हा एकदा 6 ने पुढे सरकेल. 13 धावा फलकावरती. 41 चा पाठलाग करत असताना सुरुवात दमदार झाली आहे. स्वप्नवत सुरुवात केली आहे. फ्लाइंग स्टार्ट निर्माण केलाय. सलामी जोडीच्या आधारावरती मेहर 11 गावदेवी वसार संघाने. अजून एक चांगला फटका. गॅप मध्ये चेंडू असेल. खेळाडू पोहोचतील. एक धाव कंप्लीट होते. दुसरीचा कॉल येतोय आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 15 धावा फलकावरती.
चांगली सुरुवात वसार संघाची आपण पाहतो. एकूण चेंडू षटकातील 5 महागडा ठरतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. हरीश भोईर षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्ट्राईक केला फलंदाज पुन्हा एकदा आकाश म्हात्रे. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस अपील केली होती परंतु पंच या ठिकाणी चोख लक्ष दिलं असताना डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक पहिलं समाप्त होत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे भिनगडी बाद 15 धावा. विजयासाठी 41चा पाठलाग करतोय. मॅच बॅलन्स येणारे 18 चेंडू विजयासाठी 26 धावेची गरज. डीजे मध्ये तरचा सामना येणाऱ्या क्षणामध्ये बॅलन्स पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. अन्यथा नितीन मात्र क्षमता भरपूर या खेळाडूमध्ये एक बाईक देखील या खेळाडूच्या नावावरती आम्ही पाहिली आहे. बदलापूरच्या स्पर्धेमध्ये तोच हा खेळाडू नेहमीच आगळे वेगळे स्ट्रोक खेळण्यामध्ये माहिर हा खेळाडू आपण पाहतो. नितीन ऑन स्ट्राईक अति सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. राऊंड द विकेट. मागे खेळण्याचा प्रयत्न होता व्यवस्थित बॅट वरती चेंडू आला नाहीये आणि तो एकदा कंप्लीट दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्यात. पाहिलं नितीन की क्षेत्ररक्षक थोडासा लेझी थ्रो करतोय त्यामुळेच 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 17 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण येणारे 17 चेंडू आणि 24 धावेची गरज असेल. धावसंख्या 17 आपण पाहतोय धावफलकावरती. पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला आहे परंतु निष्ठाने खेळाडू उपस्थित. झेलची संधी आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल या ठिकाणी ड्रॉप केला जाईल. किती वेगानं बॅट स्पीड फिरवली गेली होती. बॅट किती वेगानं फिरवली गेली होती नितीन म्हात्रेच्या माध्यमातून परंतु पुन्हा एकदा कनेक्शन तेवढं चांगलं बनलं नाहीये आणि धाव मिळते 1. धावसंख्या पोहोचेल 18 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये देखील चांगली सुरुवात पाहायला मिळते आतिश कारभारीच्या माध्यमातून. राईट आर्म राऊंड द विकेट. आकाशसाठी हा चेंडू मिस टायमिंग. झेलची संधी खेळाडू उपस्थित आणि पुन्हा एकदा जजमेंट मिळत नाहीये. झेल होते ड्रॉप. 2 धावा देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा देखील पूर्ण केल्या जातील. नितीन म्हात्रे चप्पल खेळाडू आहेत. व्यवस्थित नजर ठेवतात चेंडूवरती आणि जसा वेळ मिळतोय तशा 2 धावा कंप्लीट केल्या. 3 धावा कंप्लीट करतायत. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल 21 धावा धावफलकावरती. आकाश म्हात्रे आणि नितीन म्हात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. नेहमीच रवी वायले आणि नितीन म्हात्रे ही जोडी आपण पाहत आलोय. सिनियर खेळाडू मास्टर माइंड रवी वायले सध्या तरी डगआउट मधून मॅच आनंद घेत आहेत. राऊंड द विकेट. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. फटका यावेळेस प्रॉपर येत नाहीये. 1 धाव कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न होतो आणि पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतात. धावसंख्या 23 धावा धावफलकावरती. अर्धा पल्ला पूर्ण करतोय या सामन्यामध्ये मिहिर 11 गावदेवी वसार संघ. विजयासाठी 18 धावेची गरज असेल. येणारे 14 चेंडू विजयासाठी 18ची गरज आहे. आतिश या ठिकाणी थोडीशा ठिकाणी आपण पाहतोय धावांना अंकुश लावण्याचा प्रयत्न होतोय. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय. आकाश म्हात्रे आणि नितीनला फिल्डिंग मध्ये परिवर्तन. एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूला की आतमध्ये बोलवलं गेलंय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि शॉर्ट पॉइंटच्या खेळाडूला बॅकवर्ड पॉइंट मध्ये ठेवण्यात आलाय. तयार होतोय पुन्हा एकदा आतिश. ओव्हर द विकेट.
पुढे येऊन खेळतात. फटका चांगला आहे यावेळेस मात्र खेळाडू उपस्थित पुन्हा एकदा आणि झेल होते ड्रॉप आणि झेलेचं रूपांतर होते षटकारामध्ये. 6 धावा मिळतील. धावसंख्या पोहोचेल धावसंख्या 29 वरती पोहोचतोय स्कोर. महागडा ठरतो आता या षटकामध्ये. आतिश कारभारी फटका चांगला व्ही शेप मध्ये खेळले. पुन्हा एकदा बॉल लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर चौकार आलाय. नाराजी जरूर व्यक्त करेल आतिश कारभारी या षटकामध्ये, कारण की 2 ते 3 झेल या षटकामध्ये सोडल्या गेल्यात आणि त्याचाच फायदा उचलतो नितीन म्हात्रे. चौकार आला अंतिम बॉलवरती. धावसंख्या 33 धावा धावफलकावरती. विजयासाठी फक्त 8 डावीची गरज येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. डीजे गंधारी संघ. पाण्याची मागणी जरूर केली जाते, कारण की दुहेरी अंक आपण या षटकामध्ये पाहिला तर 3 धावा देखील पाहिल्या. त्यामुळे या ठिकाणी पाण्याची मागणी केली जाते. 12 चेंडू विजयासाठी 8 डावीची गरज असेल या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच बिग बॅटल बिग कॉन्टेस्ट. भूमी 11 मांडा विपक्ष मयुरेश एंटरप्राइजेस भादवाड. पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल. तदनंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना गावदेवी वेल्ले विपक्ष 8585 सोनूआई वडूनवगर हा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. तिसरं षटक गोलंदाज यश आला. गोलंदाजी मार्क मध्ये स्ट्राईक केला फलंदाज आकाश म्हात्रे. जीतो असेल. गोलंदाजी मार्क वरती हुक केला पाठीमागे. खेळाडू या ठिकाणी उपस्थित नाही आहेत आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर जातोय. आलाय चौकार. भीमर साठी तिसऱ्या पंचांना रेफर केलं जात आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळते आणि कोणत्या प्रकारचा दबाव नाही. सुरुवातीपासून आपण पाहिलं नितीन आणि आकाश वरती सहजरित्या मोठे फटके लगावले जात आहेत आणि सामन्यामध्ये शिरकाव करतायत. तर म्हणजे मिहिर 11 वसार संघ. तिसरे पंच कल्पेश भोईर आणि राज भोईर आपल्याला पाहायला मिळतात. राज भोईर यांचा निर्णय होतो फेअर डिलिव्हरी असेल. नो बॉल नाही आहे. चौकार आलाय. फक्त 4 धावेची गरज आहे. यॉर्करचा प्रयास खोलवर टप्प्याचा हा चेंडू संपर्क नाहीये. पॅटर्न पॅटच्या मधून चेंडू निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. 10 चेंडू आणि 4 धावेची गरज. फटका चांगला आहे आणि खेळाडू उपस्थित. पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमा पार चौकार. मॅच फिनिश. सामना जिंकलाय मिहिर 11 गावदेवी वसार संघाने 2 सामने जिंकले त्या स्पर्धेमध्ये. हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक. गंधारी 11 गंधारी संघ लाईन अप करायचंय, शेक हँड करायचंय आणि तदनंतरच मैदान सोडायचंय.